मंडळी, देशात ऑनलाईन फ्रॉड करण्याचं प्रमाण भयंकर वाढलंय. हे ऑनलाईन तंत्रज्ञान आपले व्यवहार जितके सोपे करतंय तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याचे तोटे देखील असल्याचं आपल्याला दिसतंय. सध्या या ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना फसवताना आपण बघितलंय. पण आता या बहादरांनी सध्या एक नवीनच प्रकार समोर आणलेला आहे, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. आणि या डिजिटल अरेस्ट मधूनच या अशा बहादरांनी सध्या बंगळुरूमधील एका IT प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला तब्बल 11 कोटी रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे. पण हा संपूर्ण प्रकार नेमका आहे तरी काय, कशा पद्धतीनं या IT प्रोफेशनल तरुणाला चोरट्यांनी ऑनलाईन गंडा घातलाय, डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं असतंय तरी काय, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी. पण सध्याच्या घडीला सायबर चोरट्यांनी सामान्यांची फसवणूक करण्यासाठी डिजिटल अरेस्ट हे नवं तंत्र शोधून काढलंय. यात आजवर हजारो भारतीय नागरिक बळी पडले आहेत. त्यातच बंगळुरूमधील सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या विजय कुमार वय वर्ष 39 या तरुणालाही अशा डिजिटल अरेस्ट स्कॅमचा फटका बसलाय. मंडळी, विजय कुमारने शेअर मार्केटमध्ये 10 वर्षांपूर्वी 50 लाख रुपये गुंतवले होते. त्यावर त्यांना 11 कोटींची कमाई सुद्धा केली होती. मात्र सायबर चोरट्यांनी या 11 कोटींवर डल्ला मारला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी हे पैसे हवाल्याद्वारे वळते केले. मात्र बंगळुरू पोलिसांनी यातला मोठा भाग, मोठी रक्कम ही परत मिळवण्यात सध्या यश मिळवलेलं आहे. रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी बंगळुरू ईशान्येमधील सायबर क्राईम पोलिसांनी या 3 आरोपींना अटक केल्याचं जाहीर केलंय. गुजरातमधील रहिवासी करण वय वर्ष 24 आणि दिल्लीमधील तरुण नतानी वय वर्ष 26 तर गुजरातमधीलच सोन्याच्या विटांचा व्यापारी धवलभाई शहा वय वर्ष 35 याला सध्या अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी विजय कुमार कडून 11.83 कोटी रुपये लंपास केले होते. ही चोरी दुबईमधून हाताळली गेली असंही आता चौकशीत समोर आलं आहे. पण म्हणजे हे संपूर्ण प्रकरण नेमकं घडलं कसं हे आता आपण एक एक करून समजावून घेऊया. तर बघा, हा सगळा स्कॅम मागच्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाला. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी कडून बोलत असल्याचा बोगस फोन विजय कुमारला आला होता. विजय कुमारच्या कागदपत्रांचा वापर हा अवैध जाहिराती आणि संदेश पसरवण्यासाठी झाला असल्याचं पलीकडून कॉलवरून सांगण्यात आलं. तसंच त्याच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाल्याचंही सांगितलं गेलं. पुढे नरेश गोयल नामक इसमानं विजय कुमारचे नाव वापरून 6 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचंही सांगण्यात आलं. ही माहिती देणारा समोरील व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. या प्रकरणात विजय कुमार आणि त्याच्या कुटुंबियांची अटक होऊ शकते असं सांगून विजय कुमारकडून 11.83 कोटी रुपये उकळण्यात आले. तब्बल महिनाभर हा सगळा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे या काळात चोरट्यांकडून विजय कुमारची ऑनलाईन सुनावणी देखील घेण्यात आली. त्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवण्यात आल्याचं भासवलं गेलं. शेवटी 12 डिसेंबर 2024 रोजी विजय कुमारने नजीकचं पोलीस स्टेशन गाठलं आणि महिन्याभरापासून सुरू असलेला त्याच्यावरचा अत्याचार सांगितला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याला डिजिटल अरेस्टच्या घोटाळ्यात फसवलं गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. म्हणजे बंगळुरू पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास करत 7.5 कोटी रुपये परत मिळवले आहेत. पोलिसांनी धवलभाई शहाला अटक केली, पण सोन्याच्या विटा घेण्याच्या बदल्यात विजय कुमारने सदर पैसे पाठवल्याचा बनाव त्याने केला. विजय कुमारने जी कागदपत्र चोरट्यांना दिले होते त्याचाच वापर करत सोन्याच्या विटा विकत घेण्याचा व्यवहार झाला होता. मात्र यावेळी यावर दिलेला फोन नंबर वेगळा होता. या नंबरचा तपास करत असताना पोलिसांना आढळलं की हा नंबर काही काळ गुजरातमध्ये सुरू होता. विजय कुमारच्या नावाने सायबर चोरट्यांनी धवल शहाशी संपर्क साधला आणि सोन्याच्या विटा खरेदी केल्या. या नंबरचा माग काढल्यानंतर पोलिसांनी करणला बेड्या ठोकल्या. करणचे दुबईत दुकान असून तो गुजरातमध्ये राहतो. त्याने तिसरा आरोपी तरुण नतानीकडून अनेक सिम कार्ड्स विकत घेतल्याचंही समोर आलं. तरुण नतानीचे दिल्लीत मोबाईल शॉप आहे. मंडई करण हा तरुणकडून सिम कार्ड खरेदी करायचा आणि ते दुबईला पाठवायचा. तिथून व्हॉट्सअप कॉलद्वारे डिजिटल अरेस्टची फसवणूक केली जात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तर बघा, हा असा सगळा प्रकार दुबईतून ऑपरेट केला जात होता. मंडई जवळपास सेम अशीच एक घटना बेळगाव जिल्ह्यातील हुंचीजळ गावात घडली. एका सायबर चोरट्यानं गरीब शेतकऱ्याच्या खात्यातून त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे चोरले. या घटनेनं शेतकरी कुमार बडिगेर यांना मोठा धक्का बसलाय. कुमार बडिगेर यांच्या नावावर असलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यातून या सायबर चोरट्यांनी 1.5 लाख रुपये चोरले. चोरांनी त्यांना KYC करण्यासाठी OTP पाठवला आणि KYC न केल्यास त्यांचं खातं बंद होईल अशी धमकी दिली. भीतीपोटी कुमार यांनी OTP दिला आणि काही मिनिटातच त्यांच्या खात्यातली सगळी रक्कम गायब झाली. घाबरून ते बँकेत गेले असता त्यांना त्यांचं संपूर्ण खातं हे रिकामं झाल्याचं आढळून आलं. शेवटी मग कुमार यांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. डोळ्यात अश्रू आणून
हा शेतकरी सांगत होता की त्यानं मुलीच्या लग्नासाठी कसे पैसे जमा केले आणि आता ते चोरट्यांच्या हाती लागले. पण मंडळी, ही घटना फक्त एका शेतकरीसाठीच दुःखद नाही, तर मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांसाठी हा एक इशारा आहे बरं का. या घटनेवरून आपण समजून घेतलं पाहिजे की लोकांनी अशा अनोळखी कॉल्सची काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये. नाहीतर मग हे अशा प्रकारचे घोटाळे होतच राहणार. डिजिटल अरेस्ट बाबतही आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो की अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल्स उचलू नका. अशा प्रकारे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचा तुम्हाला फोन येत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन खात्री करा. नाहीतर मग तुम्हाला अशा प्रकारे मोठ्या रकमेचा गंडा घातला जाऊ शकतो. बाकी सावधान राहा आणि काळजी घ्या. तुमच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयास भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.